नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या सर्व इच्छा मनातल्या पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते. तर उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सगळ्यांना उन्हाळ्याचे सगळे काही पदार्थ करण्याची इच्छा होते आणि ते वर्षभर टिकणारे उन्हाळी पदार्थ साबुदाणा पापड म्हणजेच पळी पापड अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने करता येतो. असे खुसखुशीत पापड बनवण्यासाठी मेहनतही खूप लागत नाही आणि पटकन होतात. तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे पळी पापड. तर हे साबुदाणा पापड बनवताना किती पाणी घालायचं, कसं शिजवायचं, तर हे सगळं काही ट्रिक आणि टिप मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. तर साबुदाणा पळी पापड बनवण्यासाठी मी 1 बाउलभर साबुदाणा घेतला आहे. तर मेजरमेंट हे करायचं आहे तर लक्षात येईल तुमच्या. साबुदाणा मोजून 1 वाटी घेतला आहे. तर 1 वाटी तुम्ही साबुदाणा घेतला तर मी तुम्हाला सांगेल पुढे पाणी किती घ्यायचं आहे, कसा शिजवायचा आहे, हे सगळं काही मी ट्रिक आणि टिप्स सकट सगळं सांगणार आहे. तर आता साबुदाणा छान 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर अर्धा इंच पाणी वरती राहिलं पाहिजे असं ते पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये, म्हणजे साबुदाणा छान आपला भिजून जाईल आणि फुगून येईल वरती. तर आता तुम्ही बघू शकता मी रात्रभर साबुदाणा छान भिजून ठेवलेला होता आणि आता सकाळी हे साबुदाणा काढल्यावर तुम्हाला मी दाखवते. पूर्ण एक एक साबुदाणा सगळा मोकळा झालेला आहे, म्हणजेच आपला साबुदाणा छान सुटसुटीत भिजला आहे आणि तो छान फुगला आहे, म्हणजे शिजवताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आणि तुम्ही बघू शकता माझ्या हाताला सुद्धा साबुदाणा जरासुद्धा चिकटत नाही, म्हणजे आपला साबुदाणा छान फुगला आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. तर मी छान असं जाड बुडाचं पातेलं घेतलं आहे. तर तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा की आपलं पातेलं किंवा कढई ही जाड बुडाची असली पाहिजे. पातळ जर तुम्ही घ्याल तर ते आपला साबुदाणा खाली लागण्याची शक्यता असते. तर आता तुम्ही बघू शकता मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता, तर त्याच्यामध्ये 5 वाटी मी मोजून पाणी टाकलं आहे आणि पातेल्यात पाणी छान गरम करायला ठेवलं आहे. तर त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. पण मीठ टाकण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन, मीठ हे बेतानेच टाकायचं आहे. लक्षात ठेवा, वाळवण्याचा कोणताही पदार्थ बनवताना मीठ हे बेतानेच घालायचं आहे, नंतर ते खारट होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे मीठ हे व्यवस्थित तुम्ही घाला. तर आता आपल्या पाण्याला छानपैकी उकळी आली आहे आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि त्याच्यात थोडं थोडं करून साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा टाकताना एका बाजूने पळीने छान हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. 10 मिनटं तरी मध्यम आचेवर आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. तर मी सांगेल 1 वाटी आपण जर साबुदाणा घेतला तर त्याला 5 वाटी हे प्रमाण पाण्याचं बरोबर आहे. तर तुम्ही तितकंच पाण्याचं प्रमाण घ्या. मेजरमेंट सकट घेतलं तर आपली कुठलीच पदार्थ बिघडण्याची शक्यता नसते. तर आता तुम्ही बघू शकता सतत हलवत राहिल्यामुळे आपला साबुदाणा जरासुद्धा लागणार नाही आणि छान सुटसुटीत आता तो साबुदाणा होतोय. तर साबुदाणा छान सतत हलवल्यामुळे खाली लागण्याची शक्यता तर नसतेच, पण आता आपला साबुदाणा जास्त छान भिजल्यामुळे आपला साबुदाण्याचे पापडी करण्यासाठी पटकन हा रेडी होणार आहे. तर आता बघू शकताय तुम्ही साबुदाणा आता घट्ट असं होत आला आहे आणि त्याला खूप चकाकीसुद्धा येते आणि छान पारदर्शक असा आपला साबुदाणा दिसतोय आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या भातवड्या म्हणजेच आपले पापड तयार होईल. तर आता तुम्ही सतत हलवतच राहायचं आहे आणि आता थोडंसं प्रमाण आपल्याला जर माहिती कसं पडेल की साबुदाणा शिजला आहे किंवा काय त्याचं किती ठेवायचं आहे, तर आपण एका प्लेटवर असं टाकून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे. तर असं घट्टसर होत आल्यावर आणि एकदम चिकटपणा त्याला येतो, तर हे त्याच्यावरून माहिती पडतं की आपलं हे रेडी होत आलं आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून बघते. तर आपलं बॅटर पसरत नाही आहे, म्हणजे हे व्यवस्थित आता झालेलं आहे. तर हा साबुदाणा शिजल्यावर तुम्ही त्याच्यात बटाटा खिसूनसुद्धा टाकू शकता.
तर आता मी पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे आणि पापड आता टाकून घेते. तर प्लास्टिकच्या एका कागदावर तेल लावायचं नाही आहे, तेल अजिबात वापरायचं नाही आहे. तर मी असं तेल जरासं लावलेलं नाही आहे आणि पापड असं टाकून घेते. तर आपण वर्षभर हे टिकणारे असे असतात, त्याच्यामुळे तेलाचा वापर जरासुद्धा करायचा नाही आहे. तर आता हे सगळं मी पापड टाकून घेते. पापड टाकताना पातळ असं पापड टाकायचं नाही आहे. कुठले पण पापड टाकताना जरा थोडे जाडसर ठेवायचे, म्हणजे जेणेकरून आपले पापड सुकल्यानंतर छान निघतात. सुकत आले की खालची बाजू वरती करायची आहे आणि सगळे पापड पलटी करून घ्यायचे आहेत आणि छान उन्हामध्ये कडकडीत असे सुकवायचे आहेत. हे पापड सुकवायला 2 दिवस लागतात. तर हे उन्हात छान आता कडकडीत असे सुकले आहेत. तर बघू शकता खूप छान असे आपले पापड रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला आता तळून दाखवते. हे पापड तळत असताना तेल एकदम कडकडीत तापवायचं आहे, त्याच्यामुळे आपले पापड असे छान फुलतील. आणि तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा खूप असा छान फुगलेला आहे आणि कुरकुरीत असा आपला पापड रेडी झालेला आहे. तर नक्की तुम्ही हा ट्राय करा घरी. तर तुम्हाला साबुदाण्याचे खुसखुशीत असे पापड कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.